तर मम्मी आणि आई रडायला लागले तिथं. बघा आता धाराशिवला आलोय आणि विनोद अंकल आणि किरण अंकल आणि इथं सकेंद्र भाई भेटला आम्हाला. सकेंद्र मामी पण भेटले आम्हाला इथं. तर सगू भाई चला. बघा काय आता माझा भाऊ कसा उभा राहिलाय बाईकवर. माझा भाऊ आता हात सोडतोय. बघा इडे चालले करते. सलमान खान. आता मम्मी बनवते मसाला किती सारे. आणि आईची आई शिकवायली मम्मीला मसाला बनवायला. आईला बनवायला येत नाही पण आई इन्स्ट्रक्शन द्यायला लागली मम्मीला बनवायला. आहे बघा आता आम्ही आलोय नदीपाशी. आणि ही काय नदी आहे बघा. पाणी पण नाही ह्याच्यामध्ये काय सुद्धा. आणि इथून थोडंसं पाणी पडतंय खालती. आणि हे दोघं खालती गेलेत तर आपण पण खाली जाऊन बघूयात काय आहे. आता नातवाडीच्या साईडला आहे सापनेच्या. तर हे बघा इथून तुम्ही आले की दिसेल तुम्हाला ही नदी. आणि हे दोघं बघा कुठं जायला लागलेत आता. हे लोक बघतात की हे पाणी जातंय कुठं. आणि हे बघा आपण पण जाऊया त्यांच्या पाठीपाठी आणि बघू हे पाणी जातंय कुठं. काय माहिती कोणाचं शेत आहे तर आपण एक्सप्लोर करूयात अजून थोडंसं. बघा इथं झाड पडलंय पावसामुळे पडलेलं. आता मध्ये पाऊस चालू होतात. हे बघा पूर्ण झाड पडलं आणि नदी एकदम कोरडी पडलेली आहे. आणि नदी कुठपर्यंत जाते काय माहीत. अथर्व नदी कुठपर्यंत जाते माहिती आहे का तुला? काय माहित नाही. मी फर्स्ट टाइमच आलोय. आपण फर्स्ट टाइम आलोय. यश कुठपर्यंत जाते नदी काय माहिती. यशला पण नाही माहिती तर कुठपर्यंत जाते नदी. तुम्ही बघितलं नसेल आता आम्ही असं हरकत करणार आहे. आता आम्ही जाणार आहे ह्याच्या आतमधून. या खड्ड्याच्या आतमधून जाणार आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवतोच. तर आता यश जातोय मग अथर्व जाईल मग मी जाईल. तर आम्ही घाबरत नाही हो. खतरो के खिलाडी आहे आम्ही. हे बघा हे लोक गेले आतमध्ये. आणि हे बघा खड्ड्याच्या आतमध्ये गेले बघा. काय करायला लागले ते बघा. आणि त्या साईडला जायचं काय त्या साईडला नको वाटतं कारण बघा डायरेक्ट हेच आहे तिकडं त्या साईडला. बघू शकता इथं पाणी आहे आणि त्या साईडला पण थोडंसं पाणी आहे. आणि आम्ही उतरलो तर डायरेक्ट पाण्यामध्येच जाऊ. बघा इथं पाईप्स लावलेत कारण इथूनच वॉटर सप्लाय होणार आहे. हे बघू शकतात. आणि हे लोक आता आम्ही चढलोय सरकारी विहिरीवरती. हे बघा ही आहे आमच्या गावातली सरकारी विहीर. तर तुम्हाला सरकारी विहीर दाखवतो कशी आहे कारण इथूनच सगळं पाणी सप्लाय होतं आमच्या गावामध्ये. तर वरती चढायला भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तरी पण ठीक आहे. तर यश बघा चढला आहे सरकारी विहिरीवरती. हे बघा आणि बघा इकडचं पाणी बघा एकदम ब्ल्यू आहे. काहीच कसलंच नाही बघा. एकदम साफ सुथरं पाणी इकडचं. आम्ही आलोय शाळेवरती आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की इकडची टाकी. हे बघा बघा ही टाकी आहे इकडची टाकी आहे. आणि यश आता चढणार आहे टाकीवरती. आणि ही पण विहीर बघा तुम्हाला दाखवत आहे. ही विहीर काय स्ट्रक्चर आहे या विहिरीचं. सगळीकडून पॅक आहे. आणि इथं पाईप लावलेत त्यात पाणी आहे. आणि पाणी बघा आतमध्ये. हे बघा पाणी दिसलं तर. आणि आम्ही आता वरती जाणार आहे तर चला वरती जाऊयात आता. आणि इथं शाळा भरलेली आहे. हे बघा ही आमच्या सापण्याची शाळा आहे. ही भरलेली आहे बघा. शिडीपाशी आलोय आणि आता जातोय वरती. यश भाई तर आमच्या आणि शिडी आताच हालायला लागली काय चल की. तर हे बघा एवढी मोठी टाकी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. आणि बघा आता यश उतरलाय खाली आणि ह्याच्यामध्ये थोडीशी माती आहे. तर यश हातात घेऊन दाखवतील आपल्याला. तर हे बघा माती बघा बघा ही माती कसली आहे बघा. डायमंड्स नकली डायमंड्स. इथं माती आहे. आणि या साईडला बघू आपण काय ह्या साईडला वॉटर सप्लाय पण ह्याच्यातलं पाणी बंद केलं आहे सध्या तरी. हे बघू शकतात. आणि इथं फोटोशूट करायला मस्तपैकी टावर दिलाय. आणि हे बघा दोघं बघा. आणि ही माती बघा इकडची. आता नुसतं मातीच माती आहे. काय काय माहिती आपल्याला. हे बघू शकतात तुम्ही माती कसली खतरनाक आहे. हे बघा फिल्टर करायचं मस्त मध्ये. इथं झोपू पण शकतात आपण काय पण करू शकतो पण अलाउड नाही आहे इथं झोपणं वगैरे. आणि
डोळ्यावरून पडते तर खाली बघू काय आहे. तर खाली पण बघा एवढा मोठा स्पेस आहे, पण आपण खाली जाणार नाही कारण वरती चढायला काय हायच नाही. आणि इथं एक मोठा खड्डा पण दिलाय आणि बघा इथं पण आहे बाहेर यायला जायला. तर बघा आमचे कुत्रे मांजरे बघा, हे बघा हा पिल्लू बघा आमचे, नको मारू विचारायला. आता मच्छी खायला इथं या स्पॉटला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. तर आम्ही आता मच्छी खायला आलोय येरमाळ्याच्या हॉटेलमध्ये आणि हे विनोद अंकलच्या मित्राचं हॉटेल आहे. तर तुम्हाला दाखवतो मच्छी कसली भारी भेटते इथं. तर हे बघा हा सेटअप आहे आणि हा एक सेटअप आहे आणि तुम्हाला बाहेर दाखवतो मी. हे बघा असा काय सेटअप आहे, मच्छी तिकडं बनते आणि थोड्या वेळातच येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर पियुष आणि यश आहेत आमच्यासोबत आज मच्छीच्या पार्टीला. तर आम्हाला पप्पांनी पैसे दिलेत आणि आम्ही मच्छी खायला आलोय. बघा इथं मच्छीची प्लेट आली आता आणि कसलं खतरनाक दिसतंय. आणि बघा अजून एक प्लेट आली इथं आणि आता रोट्या येतील तुम्हाला दाखवतो मी. आता रोट्या आल्यात आणि पियुष आणि यश आणि मी आम्ही आता पार्टी करतो इथं, हे बघू शकतात. तर आता यश बघा कुठल्या रस्त्याने घेतोय आम्हाला, हे बघा खंडर रस्त्याने घेऊन जातोय आणि हायवे या साईडला आणि यश आम्हाला या साईडला घेऊन जातोय. तर आता जेवण झालंय आणि मच्छी खूपच भारी लागली, तुम्ही पण या कधी खायला. चला जातो घरी. बघा पक्षी कशावरती बसले बघा, हे बघा बैलवरती बसले बघा. हे दोघं मित्र मैत्रिणी आहेत आणि तो तिकडे एक आहे. आता मुंबईला रिटर्न आणि बापू आले आणि आई आणि पियुष आणि मम्मीने केली बिर्याणी. बघा बिर्याणी आमची कसली खतरनाक आहे आणि आपण त्यात बिर्याणी वाढवली आम्हाला आणि यशने चष्मा घातलाय आणि आमचा शेवटचा दिवस आहे. तर टमटम आलाय आणि पप्पा सामान भरतोय आणि अथर्व सोडायला आलाय आणि यश पण आलाय सोडायला आणि आमची आई बघा रडायला लागली इथं आणि मम्मी शीतल आंटी पण सोडायला आल्यात, बडी मम्मी पण सोडायला आल्यात आम्हाला आणि इथं नाना अंकल पण सोडायला आल्यात आणि बापू पण सोडायला आल्यात आम्हाला. एवढी मोठी फॅमिली सोडायला आली बघा आम्हाला. आमची फॅमिली वगैरे मोठी आहे. तर मम्मी आणि आई रडायला लागले तिथं बघा, मम्मी आणि आई रडायला लागल्यात. बघा जातो आता उस्मानाबादला आणि हे बघा हायवेवरती आहे आणि माझ्यासोबत आहे लखन आणि त्या टमटममध्ये बघा सगळे बसले तिथं. बघा आता धाराशिवला आलोय आणि विनोद अंकल आणि किरण अंकल आमच्यासोबत आले आणि धाराशिव बघा कसलं डेव्हलप झालं इकडं. हे बघा धाराशिव हे बघा धाराशिव कसलं खतरनाक डेव्हलप झालं आणि आलो आता सामान उतरवतोय. किल्ला बनवलाय धाराशिवचा एकदम खतरनाक वाला आहे इथून तिथून. आता धाराशिवला आलोय आम्ही आणि मम्मी आणि चिंगे इथं बसलेत. आमच्यासोबत आहे लखनभाई पण जाते आता आणि बघा धाराशिव एकदम सुधारलं आता, कसलं खतरनाक झालंय बघा. तर बघा इथं कोण झोपलंय बघा, काय माहिती याला काय टेन्शन आहे विचारायला, बघू शकतात.